वर्धा जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात अनेक पदं रिक्त आहेत। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्ह्यातील पदं रिक्त आहेत। शिक्षण विस्तार अधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्यांसह 391 पदं रिक्त आहेत आणि या रिक्त पदांमुळे आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। विभागामध्ये पर्यवेक्षकीय यंत्रणेतील काही पदं रिक्त आहेत आणि शिक्षकांची पदं सुद्धा रिक्त आहेत। शिक्षकांची पदे ही मागच्या वर्षी सुद्धा पवित्र पोर्टलद्वारे बऱ्यापैकी भरल्या गेली आहे। यावर्षी सुद्धा ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। बाकी जे पर्यवेक्षक यंत्रणेतील पदे आहेत आणि त्यातही आपल्या अधीनस्थ जिल्हा परिषदेअंतर्गत आपण जे पदोन्नतीने प्रत्येक पदावर आपण पदोन्नती करतो, तर त्या पदोन्नतीची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे। तसंच केंद्र प्रमुख आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती सुद्धा पुढील एका महिन्यामध्ये ही प्रक्रिया आपण पूर्ण करून ही पदं आपण पूर्णत्वास आणत आहोत। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी पंकज गदगे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, ही जी रिक्त पदं आहेत त्यामुळे नेमका काय परिणाम होताना दिसतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामागे काही ठोस कारण दिलं गेलेलं आहे का पदं रिक्त असण्यामागे? नक्कीच रिद्धी, वर्ध्यामधील जिल्हा परिषद शिक्षण प्राथमिक शिक्षण विभागामध्ये हे धक्कादायक वास्तव आहे। एकूणच 391 पदे रिक्त असल्याचं ग्रहण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पडलेलं आहे। शिक्षण राज्यमंत्री जे आहे पंकज भोयर हे या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे आणि त्यांच्या जिल्ह्यात असे पद रिक्त असणे ही गंभीर बाब म्हणावी लागेल। याचा परिणाम जो आहे हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे। एकूण 2023-24च्या संपादनेनुसार विस्तार अधिकारी, शिक्षण कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक अशी एकूण 391 पदे रिक्त आहेत। तर येत्या 2025 डिसेंबर पर्यंत अजून 116 पदे जे बाकीचे जे पदे आहे हे अजून रिक्त होणार आहे। त्यामुळे एकूण हा जो काळ आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पडतोय। त्यामुळे एकूणच शिक्षण राज्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। एकूणच शिक्षण राज्यमंत्री लक्ष देणार, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पडणारा ताण हा कमी होणार का हेच पाहणे महत्त्वाचे आहे। रिद्धी जी, धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी।